तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि ही बातमी सर्वात महत्त्वाची आहे ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद होणार की काय? तर याबाबत सर्वत्र चर्चा रंगली आहे आणि ई-के-वाय-सी बाबत सरकारने महत्त्वाची माहिती अपडेटमध्ये दिली आहे. तर मित्रांनो, काय आहे माहिती? तर जाणून घेऊयात. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तर मित्रांनो, ही माहिती ई-के-वाय-सी प्रक्रियेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. त्याआधी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर 1500 रुपये येणं बंद होईल. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ई-के-वाय-सी करण्यासाठी लाडक्या बहिणींकडे आता फक्त एकच दिवस शिल्लक राहिला आहे. तर ज्यांनी त्यांनी ई-के-वाय-सीचे काम पूर्ण केले नाही तर त्यांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणं बंद होऊ शकतं. तर मित्रांनो, अशामध्ये आज सरकारकडून लाडक्या बहिणींना अलर्ट देण्यात आला आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिल 2026 म्हणजेच आजचा दिवस ही शेवटची तारीख आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले. तर मित्रांनो, राज्यातील फडणवीस सरकारने 1.5 वर्षापूर्वी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. राज्यातील 2 कोटीपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. पण या योजनेचा गैरफायदा देखील घेतला जात असल्याची बाब लक्षात आल्यानंतर सरकारने ई-के-वाय-सी प्रक्रिया अनिवार्य केली. ई-के-वाय-सी करण्यासाठी सरकारने 30 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. तर मित्रांनो, राज्यातील 26 लाख महिलांनी अजूनही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे या लाडक्या बहिणींना 1500 रुपये येणं बंद होणार आहे. त्यांनी ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण केली तर त्यांना पैसे मिळतील. ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाडक्यांची पळापळ सुरू आहे. पुढच्या 1 दिवसात त्यांना ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. महत्त्वाचे म्हणजे सरकारने आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 3 वेळा मुदतवाढ दिली आहे. असे असतानाही 26 लाख लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांना 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. याचबरोबर लाडक्या बहिणी सध्या मार्चचे 1500 रुपये कधी मिळणार याचीच वाट पाहत आहेत. एप्रिल महिना संपत आला तरी देखील लाडक्या बहिणींना एप्रिलचे पैसे मिळाले नाहीत. पण आता लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्रित मिळणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. पण हे पैसे कधी मिळणार याची अधिकृत तारीख अद्यापही सरकारकडून जाहीर झाली नाही. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि ही बातमी सर्वात महत्त्वाची आहे ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद होणार की काय? तर याबाबत सर्वत्र चर्चा रंगली आहे आणि ई-के-वाय-सी बाबत सरकारने महत्त्वाची माहिती अपडेटमध्ये दिली आहे. तर मित्रांनो, काय आहे माहिती? तर जाणून घेऊयात. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तर मित्रांनो, ही माहिती ई-के-वाय-सी प्रक्रियेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. त्याआधी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर 1500 रुपये येणं बंद होईल. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ई-के-वाय-सी करण्यासाठी लाडक्या बहिणींकडे आता फक्त एकच दिवस शिल्लक राहिला आहे. तर ज्यांनी त्यांनी ई-के-वाय-सीचे काम पूर्ण केले नाही तर त्यांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणं बंद होऊ शकतं. तर मित्रांनो, अशामध्ये आज सरकारकडून लाडक्या बहिणींना अलर्ट देण्यात आला आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिल 2026 म्हणजेच आजचा दिवस ही शेवटची तारीख आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले. तर मित्रांनो, राज्यातील फडणवीस सरकारने 1.5 वर्षापूर्वी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. राज्यातील 2 कोटीपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. पण या योजनेचा गैरफायदा देखील घेतला जात असल्याची बाब लक्षात आल्यानंतर सरकारने ई-के-वाय-सी प्रक्रिया अनिवार्य केली. ई-के-वाय-सी करण्यासाठी सरकारने 30 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. तर मित्रांनो, राज्यातील 26 लाख महिलांनी अजूनही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे या लाडक्या बहिणींना 1500 रुपये येणं बंद होणार आहे. त्यांनी ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण केली तर त्यांना पैसे मिळतील. ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाडक्यांची पळापळ सुरू आहे. पुढच्या 1 दिवसात त्यांना ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. महत्त्वाचे म्हणजे सरकारने आत्तापर्यंत
लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 3 वेळा मुदतवाढ दिली आहे. असे असतानाही 26 लाख लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांना 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. याचबरोबर लाडक्या बहिणी सध्या मार्चचे 1500 रुपये कधी मिळणार याचीच वाट पाहत आहेत. एप्रिल महिना संपत आला तरी देखील लाडक्या बहिणींना एप्रिलचे पैसे मिळाले नाहीत. पण आता लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्रित मिळणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. पण हे पैसे कधी मिळणार याची अधिकृत तारीख अद्यापही सरकारकडून जाहीर झाली नाही. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि ही बातमी सर्वात महत्त्वाची आहे ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद होणार की काय, तर याबाबत सर्वत्र चर्चा रंगली आहे आणि ई-के-वाय-सी बाबत सरकारने महत्त्वाची माहिती अपडेटमध्ये दिली आहे. तर मित्रांनो, काय आहे माहिती, तर त्याला जाणून घेऊयात. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तर मित्रांनो, ही माहिती ई-के-वाय-सी प्रक्रियेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. त्याआधी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर 1500 रुपये येणं बंद होईल. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. ई-के-वाय-सी करण्यासाठी लाडक्या बहिणींकडे आता फक्त एकच दिवस शिल्लक राहिला आहे. त्यांनी ई-के-वाय-सीचे काम पूर्ण केले नाही तर त्यांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणं बंद होऊ शकतं. तर मित्रांनो, अशामध्ये आज सरकारकडून लाडक्या बहिणींना अलर्ट देण्यात आला आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिल 2026 म्हणजेच आजचा दिवस ही शेवटची तारीख आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले. तर मित्रांनो, राज्यातील फडणवीस सरकारने 1.5 वर्षापूर्वी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. राज्यातील 2 कोटीपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. पण या योजनेचा गैरफायदा देखील घेतला जात असल्याची बाब लक्षात आल्यानंतर सरकारने ई-के-वाय-सी प्रक्रिया अनिवार्य केली. ई-के-वाय-सी करण्यासाठी सरकारने 30 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. तर मित्रांनो, राज्यातील 26 लाख महिलांनी अजूनही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे या लाडक्या बहिणींना 1500 रुपये येणं बंद होणार आहे. त्यांनी ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण केली तर त्यांना पैसे मिळतील. ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाडक्यांची पळापळ सुरू आहे. पुढच्या 1 दिवसात त्यांना ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. महत्त्वाचे म्हणजे सरकारने आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 3 वेळा मुदतवाढ दिली आहे. असे असतानाही 26 लाख लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांना 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. याचबरोबर लाडक्या बहिणी सध्या मार्चचे 1500 रुपये कधी मिळणार याचीच वाट पाहत आहेत. एप्रिल महिना संपत आला तरी देखील लाडक्या बहिणींना एप्रिलचे पैसे मिळाले नाहीत. पण आता लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्रित मिळणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. पण हे पैसे कधी मिळणार याची अधिकृत तारीख अद्यापही सरकारकडून जाहीर झाली नाही. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि ही बातमी सर्वात महत्त्वाची आहे ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद होणार की काय, तर याबाबत सर्वत्र चर्चा रंगली आहे आणि ई-के-वाय-सी बाबत सरकारने महत्त्वाची माहिती अपडेटमध्ये दिली आहे. तर मित्रांनो, काय आहे माहिती, तर त्याला जाणून घेऊयात. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तर मित्रांनो, ही माहिती ई-के-वाय-सी प्रक्रियेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. त्याआधी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर 1500 रुपये येणं बंद होईल. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. ई-के-वाय-सी करण्यासाठी लाडक्या बहिणींकडे आता फक्त एकच दिवस शिल्लक राहिला आहे. त्यांनी ई-के-वाय-सीचे काम पूर्ण केले नाही तर त्यांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणं बंद होऊ शकतं. तर मित्रांनो, अशामध्ये आज सरकारकडून लाडक्या बहिणींना अलर्ट देण्यात आला आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिल 2026 म्हणजेच आजचा दिवस ही शेवटची तारीख आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले. तर मित्रांनो, राज्यातील फडणवीस सरकारने 1.5 वर्षापूर्वी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.
राज्यातील 2 कोटीपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. पण या योजनेचा गैरफायदा देखील घेतला जात असल्याची बाब लक्षात आल्यानंतर सरकारने ई-के-वाय-सी प्रक्रिया अनिवार्य केली. ई-के-वाय-सी करण्यासाठी सरकारने 30 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. तर मित्रांनो, राज्यातील 26 लाख महिलांनी अजूनही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे या लाडक्या बहिणींना 1500 रुपये येणं बंद होणार आहे. त्यांनी ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण केली तर त्यांना पैसे मिळतील. ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाडक्यांची पळापळ सुरू आहे. पुढच्या 1 दिवसात त्यांना ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. महत्त्वाचं म्हणजे सरकारने आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 3 वेळा मुदतवाढ दिली आहे. असे असतानाही 26 लाख लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांना 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. याचबरोबर लाडक्या बहिणी सध्या मार्चचे 1500 रुपये कधी मिळणार याचीच वाट पाहत आहेत. एप्रिल महिना संपत आला तरी देखील लाडक्या बहिणींना एप्रिलचे पैसे मिळाले नाहीत. पण आता लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्रित मिळणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. पण हे पैसे कधी मिळणार याची अधिकृत तारीख अद्यापही सरकारकडून जाहीर झाली नाही. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.